नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, बिहारच्या निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत आणि झंझावाती विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात प्रदीर्घ भाषण केलं आणि या विजयाचा परामर्श घेतला. बिहारच्या निवडणुकीत जनता दल युनायटेड आणि भाजपा यांनी मिळून 202 जागांवर विजय मिळवला आणि राष्ट्रीय जनता दल तसंच काँग्रेस यांचा पार खुर्दा उडवला. पंतप्रधान मोदींनी या विजयाचा फॉर्म्युलाच इथे जाहीर केला. हा फॉर्म्युला काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया. गळ्यातील गमछा गोलगोल फिरवत मोदी मंचावर अवतरले. बिहारच्या मतदारांनी विरोधकांना असंच या निवडणुकीत गरागरा फिरवून दूर भिरकावून दिलं आहे, हेच मोदींना सांगायचं असावं. मोदींनी काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे इथे मांडले. जंगलराज हा या निवडणुकीचा गाभा होता. हे जंगलराज आता संपलंय. आता फक्त विकासाचं राजकारण होणार ही ग्वाही मोदींनी दिली. लालू प्रसाद यादव तसंच काँग्रेसच्या काळात महिला, मुलं, मुली यांचं जगणं कसं मुश्किल झालं होतं हे सांगत त्यांनी अशी कट्टा सरकारं यापुढे कधी बिहारमध्ये येणार नाहीत याची खात्री दिली. बिहारमधील निवडणुकीच्या विजयाचं गमक यातच लपलेलं आहे. प्रचारादरम्यान मोदींनी एका व्हिडिओचा आवर्जून उल्लेख केला होता, ज्यात RJDच्या एका सभेत एक लहान मुलगा तेजस्वी यादव यांना पुन्हा आणू, कट्टा हाती घेऊ असा इशारा देत होता. कट्टा म्हणजे काय तर पिस्तूल. त्याचा उल्लेख मोदींनी केला होता आणि महिलांना प्रचारसभेत विचारलं होतं की तुम्हाला कट्टा घेतलेली मुलं हवीत की डॉक्टर झालेली. तेव्हा समोर बसलेल्या तमाम महिलांनी डॉक्टर होणारी मुलं आम्हाला हवीत अशी एकमुखी घोषणा केली होती. तो या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. म्हणून मोदींनी कट्टा सरकारांचे दिवस आता संपले असं सांगितलं. तेजस्वी यादव यांच्या पक्षाने प्रचारासाठी तयार केलेल्या गाण्यांमध्येही हेच कट्टे, बंदुका हातात घेतलेली मुलं, युवक हे आदर्श दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लोकांनी अक्षरशः हाणून पाडलं. म्हणूनच मोदी म्हणाले की विकासाचं राजकारणच आता होणार, कट्टा सरकारं लोकांना नकोत. RJD काँग्रेसच्या महागठबंधनने MY फॉर्म्युलावर राजकारण करण्याचा, मतदारांना आकर्षित करण्याचा किंबहुना भुलवण्याचा प्रयत्न केला होता. हे विभाजनाचं राजकारण काँग्रेस RJD वर्षानुवर्ष करत आली. मुस्लिम आणि यादव हे जुनं पुराणं तत्त्व लोकांना आकर्षित करण्यासाठी वापरायचं होतं, पण लोकांनी हे तत्त्व झुगारून दिलं हे मोदींनी सांगितलं. मोदी म्हणाले आता निवडणुका जिंकण्यासाठी MY फॉर्म्युलाच हवा आहे, पण तो महिला आणि युवा हा फॉर्म्युला आहे. महिलांसाठीच्या योजना, त्यांच्या खात्यात थेट पैसे, त्यांचा रोजगार, बचत योजना या माध्यमातून महिलांना आकर्षित केलं गेलं. 71% महिलांनी यावेळी मतदान उगाचच केलं नाही. त्याचा थेट फायदा NDAला झाला. युवकांनी रस्त्यावर उतरून जेन झी क्रांती करण्यापेक्षा नोकऱ्या, शिक्षण हे आपलं लक्ष असलं पाहिजे हे लक्षात ठेवून मतदान केलं. मोदींचा म्हणूनच हा फॉर्म्युला महत्त्वाचा ठरतो. या निवडणुकीत एकही हिंसेचा प्रसंग घडला नाही. या आधीच्या अनेक निवडणुकात अशा हिंसा होत, लोक मरत, पुन्हा निवडणूक घ्यावी लागे किंवा पुढे ढकलावी लागे, पण यावेळी तसं होऊ नये याची काटेकोर काळजी घेतली गेली. एकही हिंसाचाराची घटना घडली नाही किंवा पुन्हा मतदान करण्याची वेळही आली नाही. निवडणूक आयोगाला त्याचं श्रेय द्यावं लागेल. मोदींनीही ते दिलं. वोट चोरीचा आरोप तर कुठच्या कुठे लोकांनी फेकून दिला. लोक आतापर्यंतच्या बिहार निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक मतदान करत आहेत, ते याचा अर्थ लोकांचा निवडणूक आयोगावर, त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास आहे, हाच त्याचा अर्थ होतो हे मोदींनी सांगितलं. निवडणूक आयोगावर भलेही काँग्रेस आणि इंडिया आघाडीचा विश्वास नसेल आणि लोकांनी तो विश्वास ठेवू नये असं त्यांना वाटत असेल, पण लोकांनी त्यांचं ऐकलं नाही. लोकांनी तो विश्वास दाखवून दिला. हा देखील या विजयाच्या मार्गातील एक मैलाचा दगड आहे. विरोधकांकडून छठ पूजेच्या परंपरेची उडवण्यात आलेली थट्टा, बिहारच्या देदीप्यमान इतिहासाबद्दल नसलेली आस्था यावरही मोदींनी भर दिला. ज्याकडे NDAने प्रारंभापासून आत्मीयतेने पाहिलं, त्यांचा विजय मिळवण्यासाठी फायदा झाला असं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या झालेल्या वाताहतीचाही उल्लेख मोदींनी केला. तोही विजयातला महत्त्वाचा भाग होता. ज्या पक्षाला मोठा इतिहास आहे असं म्हटलं जातं, त्याला 2024च्या लोकसभा निवडणुकानंतर झालेल्या वेगवेगळ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत 100 जागाही जिंकणं शक्य झालं नाही. त्या पक्षाची स्थिती काय असेल असा सवाल मोदींनी उपस्थित केला. लोकांना त्या पक्षावर विश्वास राहिलेला नाही.
कारण या पक्षाने एवढं तुष्टीकरण केलं की आता मुस्लिम लीगी माओवादी काँग्रेस असं या पक्षाचं रूपांतर झालेलं आहे। अशा या सगळ्या परिस्थितीत काँग्रेसमध्ये निराशावादी विचारातून भूमिकेतून बाहेर येऊ इच्छिणारा एक गट तयार झाल्याचंही मोदी म्हणतात। त्यातून काँग्रेसचे आगामी काळातील विभाजन अटळ असल्याचं मोदींनी सांगितलं। हा बिहारमधील विजयाचा आणखी एक पैलू आहे। निवडणुका जिंकण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मतदार याद्या शुद्धीकरणासाठी झोकून दिलं पाहिजे। ते दिलं गेलं तर निवडणूक जिंकता येते असं मोदी म्हणाले। एनडीएच्या कार्यकर्त्यांचं त्यासाठी निवडणुकीआधी मेळावे झाले, त्यांना मार्गदर्शन केलं गेलं। त्यानुसार कार्यकर्त्यांनी समन्वय राखत मतदार याद्यांची तपासणी केली, मतदारांची मोठ बांधली। हा देखील या विजयातला महत्त्वाचा गाभा आहे। मोदींनी जो शेवटचा मुद्दा उपस्थित केला तो फार महत्त्वाचा आहे। ते म्हणाले की बिहारमधील गंगा मैयाई बंगालमध्येही जाते। याचा अर्थ इथे लोकांनी जो कौल दिला आहे तो आता बंगालमध्ये मिळणार आहे। बंगालमध्ये सरकार बदललं जाणार आहे। तिथे असलेलं जंगलराज लोकांना नकोसं झालंय। बिहारमधल्या या विजयातून आता बंगालच्या दिशेने विजयाचा मार्ग सुकर होणार आहे। एकूणच जंगलराजच्या विरोधात लोक आहेत, लोकांना विकासाचं राजकारण हवंय आणि जो ते देईल त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या लोक सोपवणार आहेत। हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवावा असंच मोदींचं आवाहन आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा। आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।